वर्षा बंगल्यावर आणि ठाण्यामध्ये सुपारीचा खेळ सुरू. संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका. तर दिल्लीतील अहमद शहा अब्दाली सुपारी गँगचे अध्यक्ष संजय राऊतांचे नाव न घेता अमित शहांवर आगपाखड. उद्धव ठाकरेंना मुसलमानांची मतं मिळतायत म्हणून त्यांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, वडेट्टीवारांची टीका. तर संजय राऊतांच्या आरोपाचंही वडेट्टीवारांकडून समर्थन. मातोश्रीबाहेर गोंधळ घालणारे शिंदेंचे भाडोत्री गुंड, संजय राऊतांचा आरोप. काही लोकांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो माध्यमांना दाखवत संजय राऊतांचा आरोप. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपत तिकीट वाटपाचे सर्वाधिकार फडणवीसांकडे असतील. काल झालेल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची आशिष शेलार यांची माहिती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची याबाबत चर्चा, सूत्रांची माहिती. भाजप प्रभारी भूपेंद्र यादव विधानसभा निवडणुकीसाठी ऍक्शन मोडवर. भूपेंद्र यादव यांच्याकडून भाजपच्या विभागनिहाय मॅरेथॉन बैठका. पुण्यातील शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ. काल सोलापुरातील कुर्डुवाडीमध्ये मराठा आंदोलकांनी पवारांची गाडी अडवली होती. तर आजही पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची शक्यता असल्यानं सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून नोटिसा. शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीतील 20 पदाधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप हॅक. सुप्रिया सुळे यांच्या खात्यावरून $20ची तर पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवरून 15 ते 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती. आज अजित पवार धुळे आणि जळगाव दौऱ्यावर. दोन्ही जिल्ह्यात जनसन्मान यात्रा आयोजित. मालेगाव, धुळे आणि जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापूर जिल्ह्यात. या यात्रेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचं स्फूर्तिगीत प्रसिद्ध. निष्ठावंतांची स्वारी निघाली अशा आशयाचं स्फूर्तिगीत जयंत पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं. अजित पवारांनी माजी आमदार आसिफ यांची भेट घेतली. त्यामुळे आसिफ शेख मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे महायुतीचे उमेदवार असतील का, अशा चर्चा सुरू झाल्या. फडणवीसांच्या विरोधात लढण्यास काँग्रेसमधून अनेक जण इच्छुक. विकास ठाकरेंची माहिती. तर नागपुरातील 6 मतदारसंघांसाठी 71 इच्छुकांनी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केल्याचीही विकास ठाकरेंची माहिती. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर कोकण दौऱ्यावर. विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी आजपासून नार्वेकर 14 ऑगस्टपर्यंत कोकण दौऱ्यावर. माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंच्या पाठोपाठ भाजपमधूनच सुवर्णा पाचपुतेही श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत. सुवर्णा पाचपुते फिक्स उमेदवार असे बॅनर झळकल्यानं आता कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष. संजय राऊतांनी भाकरी शिवसेनेची आणि चाकरी पवारांची केली. त्यामुळे त्यांनी गद्दार नंबर 1 चित्रपट काढावा. दादा भुसेंचं संजय राऊतांच्या धर्मवीर चित्रपटावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर. तुमच्याच लोकांनी तुमचा गेम केला. अनिल देशमुखांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांनंतर आमदार परिणय फुकेंचा पलटवार. खरं खोटं करायचं असेल तर नार्को टेस्टला तयार व्हा, फुकेंचं देशमुखांना आव्हान. खासदार आमदार पोलिसांच्या स्टिकरचा सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेला गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. हायकोर्टानं पोलिसांना खडसावलं. कठोर कारवाईचेही कोर्टाचे पोलिसांना निर्देश. राज ठाकरेंनी अविनाश अभ्यंकरांची सांत्वनपर भेट घेतली. अविनाश अभ्यंकर यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी जात ही भेट झाली. विशाळगड प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी. विशाळगड परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर प्रशासनाच्या कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती.
सोनं स्वस्तात देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा खार पोलिसांकडून पर्दाफाश। आतापर्यंत तिघांना पोलिसांकडून अटक, आरोपींमध्ये महिलेचाही समावेश। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कावड यात्रा, मुख्यमंत्री शिंदेही कावड यात्रेत सहभागी होणार असल्याची बांगर यांची माहिती। रत्नागिरीच्या देऊळमधील कातळ शिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित, राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून या संदर्भातली अधिसूचना जारी। क्रीडा पत्रकारांच्या जागतिक मासिकाचं पॅरिस ऑलिम्पिकमधील मुख्य मीडिया सेंटरमध्ये वितरण, मुंबईच्या 4 मराठी क्रीडा पत्रकारांच्या पत्रकारितेची विशेष दखल। समृद्धी महामार्गावर 7 कृषी केंद्र होणार, महामंडळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 दिवसात जाहीर होण्याची शक्यता, जमिनींच्या मोबदल्यात 30% विकसित भूखंड दिला जाणार। उरण हत्याकांड प्रकरणामध्ये यशस्वी शिंदेचा मोबाईल पोलिसांच्या हाती, त्यामुळे हत्याकांडातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता। 5 वर्षापासून फोनद्वारे संपर्कात असल्याची आरोपीनं कबुली दिली होती। पुण्यातील झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या 75 वर, त्यात 30 गर्भवतींनाही झिकाची लागण। तर आतापर्यंत झिकाच्या 4 रुग्णांचा मृत्यू, डहाणूकर कॉलनीत सर्वाधिक रुग्ण। साताऱ्यातील कलेढोणमध्ये साप चावल्यानं सर्पमित्राचा मृत्यू, रुग्णवाहिका उशिरा आल्यानं मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। रुग्णवाहिका संबंधितांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। नाशिकच्या येवल्यामधील नेवरगाव देशमाने शिवरस्त्याची अवस्था बिकट, ट्रॅक्टरवरून अंत्ययात्रा नेण्याची ग्रामस्थांवर वेळ, लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। नागपूरच्या VNIT रोड परिसरात हिट अँड रनची घटना, उभ्या कारला मागून दुसऱ्या कारनं धडक दिली, अपघातात कारमधील 1 जण जखमी, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, अपघातानंतर कंटेनरनं पेट घेतल्यानं दोघांचा होरपळून मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी। भंडाऱ्याच्या वराठी इथं पावसामुळे घर कोसळलं, दुर्घटनेमध्ये बाप आणि लेक गंभीर जखमी, दोघांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जळगावमध्ये एक पादचारी महिला आणि दुचाकी स्वाराला धडक देऊन पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार चालकाला अपघात, काही लोकांनी कारचा पाठलाग केल्यानं चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटून अपघात, कारमधील 6 जण जखमी। बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरामध्ये चेंगराचेंगरी, 8 भाविकांचा मृत्यू, पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा भाविकांचा आरोप। कर्नाटकातील तुंगभद्रा धरणाच्या दरवाजाची साखळी अचानक तुटली, धरणातून 35,000 क्युसेकनं विसर्ग सुरू, धरणातून 60 TMC पाणी सोडल्यावरच दरवाजाची दुरुस्ती करता येणार। मध्य प्रदेशच्या गुनामध्ये विमानाचा अपघात, विमानाच्या चाचणी दरम्यान अपघात झाल्याची माहिती, जवळपास 40 मिनिटांच्या उड्डाणानंतर विमानाचा तोल गेला। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रोमानियाची जिम्नास्ट अॅना बार्बुसला कांस्य पदक, पराभवानंतरही अॅना बार्बुसला कांस्य पदक दिलं जाणार, क्रीडा लवादाचा निर्णय। अमेरिकेच्या जॉर्डननं चुकीच्या पद्धतीनं गुण घेत कांस्य पदक मिळवलं होतं। उत्तर प्रदेशच्या शहाजहापूरमध्ये पंजाब मेलला आग लागल्याची अफवा, अनेक प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्याचं चित्र, सिलेंडरच्या गळतीमुळे जनरल कोचमध्ये धुराचे लूट। राजस्थानमध्ये महिला खासदाराच्या सुरक्षेसाठी पतीचीच नियुक्ती, संजना जाटव भरतपूर लोकसभेच्या खासदार, तर राजस्थान पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले त्यांचे पती कप्तान सिंग सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।